छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याचे छत्रपती कोण कोण झाले होते? छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले. त्यांनी 1681 ते 1689 पर्यंत मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती म्हणून राज्य केले. त्यांनी 8 वर्षाच्या कारकिर्दीत स्वराज्याच्या सीमा वाढवल्या. मात्र 1689 मध्ये फितुरीने औरंगजेबाने त्यांची हत्या केली. संभाजी महाराजांच्या मृत्यूचा परिणाम औरंगजेबाच्या अपेक्षेच्या उलट झाला. मराठ्यांनी शरण न जाता त्यांच्यापासून स्फूर्ती घेतली व ते अधिक तीव्रतेने लढू लागले. छत्रपती संभाजी महाराजांचे बंधू राजाराम महाराज हे नंतर छत्रपती झाले. 1 फेब्रुवारी 1689 रोजी संभाजी महाराज पकडले गेले. गादीचे औरस वारस युवराज शाहू त्यावेळी 19 वर्षाचे पण नव्हते. त्यांना छत्रपतीसारख्या महत्वाच्या पदावर बसवायच्या ऐवजी महाराणी येसूबाई आणि मंत्रिमंडळाने राजाराम महाराजांना छत्रपती करण्याचा निर्णय घेतला व लगेच 12 फेब्रुवारी रोजी राजाराम महाराज छत्रपती झाले. छत्रपती राजाराम महाराज. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराजांनी राज्य स्वीकारले. त्यांनी काही काळ महाराष्ट्रात राज्य केले. त्यानंतर ते जिंजी येथे स्थलांतरित झाले. जिंजी येथे त्यांनी मराठा साम्राज्याचा कारभार चालवला. छत्रपती महाराणी ताराबाई. राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर महाराणी ताराबाई यांनी राज्याभिषेक केला आणि त्यांनी मराठा साम्राज्याचा कारभार सांभाळला. छत्रपती शाहू महाराज. नंतर छत्रपती शाहू महाराजांनी राज्य स्वीकारले. त्यांनी मराठा साम्राज्याची पुनर्स्थापना केली आणि राज्यकारभार अधिक सक्षम केला. छत्रपती रामराजे. छत्रपती शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती रामराजे यांनी राज्य केले. छत्रपती शाहूराजे द्वितीय. छत्रपती रामराजेच्या मृत्यूनंतर छत्रपती शाहूराजे द्वितीय यांनी राज्य केले. छत्रपती प्रतापसिंह राजे. छत्रपती शाहूराजे द्वितीय यांच्या मृत्यूनंतर छत्रपती प्रतापसिंह राजे यांनी राज्य केले.